रामकृष्ण हरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. उपेक्षिता मज परी सत्ता पुरी. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत तुका म्हणे भागवत. केले श्रुत सकळा केले श्रुत सकळा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. झालो दास पायाचा. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे चरणी नमस्कार करून त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्या वाङ्मयाची काहीतरी सेवा करू असा मानस स्वामी एकनाथ माझा या मालिकेच्या समारोप प्रसंगी मी बोललो होतो की संत नाथरायांचं वाङ्मय हे विपुल प्रमाणात असं वाङ्मय आहे. आपल्याला काय तुटकी मुटकी काय सेवा करता आली वाङ्मयाची तशी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करू. तेव्हा नाथरायांच्या भारुड्या प्रकारावर काहीतरी चिंतन करता येईल काय असा विचार माझ्या मनात आला आणि नाथरायांच्या भारूड या प्रकरणावर चिंतन करू असं मी ठरवलं. तेव्हा नाथांचे भारूड या शीर्षकाखाली या नावाखाली आपण काही चिंतन पुढचे काही भाग करणार आहोत. आजच्या भागामध्ये मला फक्त नाथांचं वाङ्मय आणि भारूड या बाबतीत थोडं बोलायचं आहे आणि पुढच्या भागापासून एक एक अभंग भारूडातला एक एक भारूड स्वरूपातला एक एक अभंग घेऊन मी आपल्या समोर येणार आहोत. मुळात जसं मी मागे बोललो होतो, वारकरी संप्रदायामधल्या संतांमध्ये सर्वात जास्त जर वाङ्मय कोणात असेल तर ते शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचं आहे. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर आपले वारकरी संप्रदायाचे पाया असलेले माऊली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे, अभंग आहे, हरिपाठ आहे. तुकोबारायांची गाथा प्रसिद्ध आहे, नामदेवरायांची गाथा आहे, बाकी इतर संतांचे थोडेफार अभंग आहेत. परंतु वाङ्मयीन दृष्ट्या जर विचार केला, साहित्य कृतीचा जर विचार केला तर शांती ब्रह्मनाथांनी एवढं वाङ्मय कुणाचंही नाही हे आपल्या लक्षात येईल. बरेचसे नाथांचं साहित्य आपल्याला माहिती पण नाही. आपल्याला माहिती नाही म्हणजे सामान्यांना माहिती नाही. जे खऱ्या अर्थानं अभ्यासक आहेत, जे चोखंदळपणाने त्याचा अभ्यास करतात त्या लोकांना माहिती आहे. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकार, मोठे मोठे अभ्यासक त्यांना माहिती आहे. पण सर्वसाधारणपणे नाथांचे भारूड मात्र प्रत्येकाला माहिती आहे. नाथांच्या वाङ्मयाचा विचार केला तर असं लक्षात येईल, नाथांनी श्री भावार्थ रामायण लिहिलं, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरील भागवत म्हणजे एकनाथी भागवत लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर हाही ग्रंथ लिहिला. हे ओवीबद्ध ग्रंथ मी सांगतो आहे. परंतु आणखीही नाथांचे काही ग्रंथ आहेत जे ओवीबद्ध आहेत. त्याचा जर विचार केला तर सर्वात पहिले नाथांनी चतुश्लोकी भागवत लिहिलं महाराज. 4 श्लोकावरती नाथरायांनी केलेली ओवीबद्ध टीका चतुश्लोकी भागवत या नावाने प्रसिद्ध आहे. जनार्दन स्वामींच्या सांगण्यावरून नाथरायांनी चतुश्लोकी भागवत लिहिलंय प्राकृतमध्ये. 4 श्लोकावरती मला वाटते 1036 ओव्या नाथरायांनी आपल्या समोर ठेवल्या. म्हणजे चतुश्लोकी भागवत हा एक नाथांचा ग्रंथ आहे. हस्तामलक नावाचा एक 674 ओव्यांचा नाथरायांचा ग्रंथ आहे, ज्यात त्यांनी विशेषत्वानं सद्गुरूंचा महिमा प्रतीत केलेला आहे. आनंद लहरी नावाचाही नाथरायांचा छोटासा ग्रंथ आहे, ज्यात 154 ओव्या आहेत.
गुरुभक्तीशी मध्ये बद्धता कशी नाही, गुरुभक्ती कशी केली पाहिजे याचं वर्णन आनंद लहरीमध्ये आपल्याला दिसून येतं. शुकाष्टक नावाचा नाथरायांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जवळपास 458-500 ओव्या आहेत. आनंदानुभव हाही एक महाराजांचा ग्रंथ आहे. तोही 200-250 ओव्यांचा ग्रंथ आहे. अनुभवामृत जसं माऊलींनी लिहिलं तसं माऊलींच्या 5 श्लोकावरती नाथरायांनी त्या ठिकाणी 30-35 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर बहुतेकांना माहिती असलेलं वारकरी संप्रदायात तरी बहुतेक जणांच्या पाठात असलेलं किंवा जे रोज म्हणतात किंवा ज्यांना माहिती आहे असं चिरंजीव पद हे सुद्धा नाथरायांनी आपल्यासाठी लिहिलं आहे. चिरंजीव पदामध्ये 42 ओव्या आहेत. एकंदरीत या 8 ग्रंथ जे नाथरायांचे आहेत सर्वसाधारणपणे ते थोडे दुर्लक्षित म्हणता येणार नाही, पण लोकांना माहिती नाहीत. भागवत माहिती आहे, रामायण माहिती आहे, अभंग माहिती आहे आणि त्या अभंगामध्ये सुद्धा नाथरायांचा एक हरिपाठ हा माऊली ज्ञानोबारायांसारखाच त्यांच्याच हरिपाठासारखा किंबहुना त्याहीपेक्षा थोडा जवळचा आणि सोपा वाटणारा हरिपाठ आहे. म्हणजे ओवीची जर संख्या बघितली, ग्रंथातल्या ओव्यांची जर जवळपास एकूण टोटल बघण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी 60,000च्या आसपास नाथरायांचं ओवीबद्ध असं वाङ्मय आपल्याला दिसून येतं. 18,000 ओव्या तर भागवतामध्येच आहेत. तेव्हा त्यानंतर 4,500-5,000च्या आसपास नाथ महाराजांचे अभंग असावेत. खूप गोड असे अभंग आहेत महाराज. माऊली ज्ञानोबारायाच्या नंतर आणि तुकोबारायाच्या अगोदर अशा मध्यकाळामध्ये नाथरायांचा अवतार आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांच्या वाङ्मयावर माऊली ज्ञानोबारायांचा पगडा आपल्याला दिसतो. पण माऊलींपेक्षा थोडं आणखी सोपं केल्यासारखं आपल्याला ते दिसते. खुलाशेवारे सांगण्याचं कारण असं आहे, या नाथरायांच्या वाङ्मयाचा आपण विचार करत असताना भारूड प्रकरणावर आपण थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे भारूड म्हणजे नेमकं आलं कुठून, नाही का? आणि नाथरायांना भारूड का करावं वाटलं? एवढे मोठे मोठे सिद्ध ग्रंथ ज्या एकनाथ महाराजांनी लिहिलेत, जे भगवंतांनी त्यांच्याकडून लिहून घेतले, शुकाष्टक आहे, आनंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर, एका एका ग्रंथाची भाषा बघावी, काय त्यात माधुर्य आहे, त्यातल्या साहित्य कृती आहे, त्या जर बघितल्या तर नाथरायांना एवढं लिहिल्यानंतरही भारूड का लिहावं वाटलं असेल, हाही एक थोडा विचार करण्याजोगाच प्रश्न आहे महाराज. श्री संत एकनाथ महाराजांनी अभंगाची ही रचना केली. अनेक अभंग महाराजांनी लिहिले, जसं म्हटलं मी 4,000-5,000 अभंग असतील. तेव्हा हा अभंगाचाच एक प्रकार भारूड. जनसामान्याला पारमार्थिक वाटचालीकडे लावायचं असेल, जनसामान्याला परमार्थाची ओळख करून द्यायची असेल, तर त्याला त्याच्याच भाषेमध्ये, त्याला त्याच्याच दृष्टांत उदाहरणांनी काहीतरी समजून सांगावं. नव्हे लोकांना इकडे आणण्यासाठी लोक सहजगत्या इकडे येणार नाहीत, म्हणून महाराजांनी थोडीशी नाट्यात्मक काव्य पद्धती केल्याचं आपल्याला दिसून येतं. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारूड शब्द ऐकला की फक्त आणि फक्त श्री संत एकनाथ महाराजांचं नावच समोर येतं. या अगोदर भारूड झाली नाहीत का? नाही, आहेत ना. मुक्ताबाईंचे अभंग आहेत ना, माऊली ज्ञानोबारायांचे अभंग आहे, तेही भारूड आहेत, नाही असं नाही, कमी आहेत. मुंगी उडाली शिंगे झाली अभंग नाहीत असं नाही, कूट अभंग आहेत. पण नाथरायांनी जे स्वरूप या भारूड प्रकरणाला दिलं, तेव्हा असं वाटते भारूड फक्त नाथांचीच आहेत.
आणि ते खरंही आहे. मराठी मनावरती माणसं धार्मिक असो नसो, माणसं देव मानणारी असो नसो, पण ते भारूड मात्र आवडीनं ऐकताना आपल्याला दिसतात. अलीकडे बघा ना, रंगमंचावर, टीव्हीवर, सिरियल मध्ये तुमचे नाट्य कलाकार, कलावंत हे सुद्धा भारुडाचा आधार घेताना आपल्याला दिसतात. काय ते किती योग्य किती अयोग्य हा नंतरचा विषय आहे, पण या भारुडाचा चोखंदळपणे अभ्यास झाला पाहिजे एवढं मात्र नक्की. या भारुडामध्ये सोप्या भाषेमध्ये भारुड म्हणजे काय, जिथे परमार्थातलं गुह्य ज्ञान, परमार्थातलं गूढ, त्याचा भार सामान्याला समजेल अशा भाषेमधून उलगडून दाखवणं याला भारुडच म्हणा. मी जसं सांगितलं, लोकांची भाषा लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यक्त झालेली, काव्यातून व्यक्त झालेली गीत म्हणजे भारुड म्हणता येईल. मी जसं सांगितलं, नाथरायांनी एवढे मोठे ग्रंथ लिहिले तरी त्यांना भारुड का लिहावं वाटलं महाराज? तत्वज्ञान जे आहे, तत्वज्ञानाच्या क्षेत्रातली परिभाषा माणसाला कळत नाही महाराज. ब्रह्म, माया, काम, क्रोध, लोभ हे जे शब्द आहेत ना, हे शब्द माणसाला पचनी पडत नाही. नवे तत्वज्ञानाची ज्ञानाची परिभाषा सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. मग हे तत्वज्ञान त्याला समजून कसं सांगायचं, तर ते व्यवहारातली उदाहरणं घेऊन, व्यवहारातले दृष्टांत घेऊन, तुमच्या आमच्याशी निगडीत असलेले रोजचे आपले व्यवहारातले आपण बघितलेले असे उदाहरणं देऊन त्या ठिकाणी ते तत्वज्ञान माणसाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न हा नाथरायांनी केल्याचं आपल्याला दिसते आणि तो भारुडामधून नक्कीच झाला असंही आपल्याला दिसून येतो. भारुड हा प्रकार, हे बघा, भारुड हे वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन झाल्यानंतर रात्री किंवा एखादं लळीत किंवा एखाद्या सप्ताहामध्ये भारुडाचा प्रकार घडतो. या भारुडाला खूप मोठा रंगमंच, नाट्य कलाकार आणि ते वेशभूषा, प्रकाश व्यवस्था वगैरे असं काही बघितलं का तुम्ही कधी? नाही, माझ्या बघण्यात नाही. भारुडा नाट्यात्मक प्रकार आहे असं जरी दिसत असलं, भारुडे लयबद्ध चालीवर म्हटलेले अभंग जरी असू शकले, हे मोठे गीत जरी असू शकले, तरी यात वेशभूषा, पात्र, रूपक, नाट्याविष्कार हे सर्व जरी असलं तरी आपल्या सिरियल प्रमाणे, चित्रपटाप्रमाणे त्याला रंगमंचाची आवश्यकता नाही महाराज. त्याला त्यांच्या वाद्याची आवश्यकता नाही. त्याला मोठ्या प्रकाश व्यवस्था, ध्वनिमुद्रण आणि ते जे तुमचं लागते ना त्याची आवश्यकता नाही. सहजगता एखाद्या दिंडीमध्ये कोणीतरी वारकरी उठतो आणि भारुड करतो. एखाद्या बाईचं पात्रही करत असताना त्याने लुगडंच नेसलं पाहिजे असंही नाही. आपल्या धोत्राचा एक पदर घेतो, डोक्यावर घेतो आणि नाचत नाचत पुढे जातो. दादला नको ग बाई. कोणीतरी एखादा वारकरी उठतो, डोक्याची केस अकरा अस्ताव्यस्त करतो आणि भारुड गात येतो, वेडी ग बाई मी वेडी. अर्थात इथे नाट्यात्मकतेतून, मनोरंजनातून कलेचा आविष्कार करत व्यवहारातल्या भाषेतून लोकांना करमणुकीच्या माध्यमातून सुद्धा पारमार्थिक ओढ कशी लागावी हा दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थानं मोठे उपकार आपल्यावरती नाथरायांनी केले. म्हणून नाथरायांसारखे शांती ब्रह्म विद्वान व्यासंगी देवाचे अवतार असलेले संत तुमच्या आमच्यासाठी महाराज एवढ्या खालच्या भाषेमध्ये येऊन भारुड सांगतात, त्यापेक्षा आपल्यावर काय उपकार असावे. भारुडाच्या माध्यमातून परमतत्व काय आहे, परमात्मा काय आहे, संसाराची व्यसनं सांभाळून सुद्धा परमार्थाकडे जाता येईल का,
याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचार या भारुडातून केलेला दिसतो. भजनाच्या माध्यमातून हे बघा, भारुड ऐकणारा वर्ग जर तुम्ही बघितला तो पूर्णपणे पारमार्थिक आहे असं आहे का? भारुडात एक तरी भारुड, एखादी ओळ तरी भारुडाची प्रत्येकांना माहिती आहे, नाही असं नाही. खऱ्या अर्थानं भारुड असा आहे की पारमार्थिकच आहे तो भारुड ऐकतो असं नाही. प्रपंचातला माणूस एक मनोरंजनाच्या दृष्टीने सुद्धा त्याकडे बघतो. आजकाल भारुडाचे बरेचसे कार्यक्रम आपण बघतो, त्यात थोडी वेशभूषा वगैरे करतात, परंतु गाणे गुळे वगैरे असा काही प्रकार नसतो महाराज. भजन असते, विठ्ठल 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 रामकृष्ण हरी, आणि त्या ठिकाणी वाद्य कुठली असतात, लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष. मृदुंग असतो, टाळ असतो, विणा असतो, यापेक्षा वेगळी त्या ठिकाणी वाद्य नसतात. आणि जप सुद्धा वेगळा नसतो महाराज, शिट्ट्या नसतात, तिथे भजन असते, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याच माध्यमातून भगवंताचं चिंतन करता करता प्रापंचिक माणसाला, जरी तो पारमार्थिक नाही पण पारमार्थिक थोडी आवड आहे आणि प्रपंचाची आसक्ती सुटत नाही, संसारामध्ये संसारही प्रिय आहे आणि परमार्थही करावा वाटतो, असा मध्ये असलेला जो माणूस आहे ना, तो या भारुडाकडे आकर्षित होतो आणि तो भारुड ऐकतो. मग त्या विद्वान पण आहेत, ज्ञानी पण आहेत, सुज्ञ पण आहेत, अडाणी पण आहेत, अशिक्षित पण आहेत, सुशिक्षित पण आहेत, देव मिळावा असं वाटणारी पण आहेत, देव नाही असं वाटणारी पण आहे, देव खरंच आहे का असं वाटणारी आहेत. आणि या सर्वांना आकृष्ट करण्यासाठी सर्वात महत्वाची ही कलाकुसरी नाथनारायणची आहे महाराज, नाथनारायणचे साहित्य आहे. आता एक्झॅक्टली भारुडाची किती अभंग आहे मला सांगता येणार नाही, पण भारुड या प्रकरणामध्ये आंधळे पांगळे हे सुद्धा भारुडातलाच प्रकार आहे. आंधळा अभंग आहे, पांगळ आहे, वासुद हे सुद्धा त्या ठिकाणी भारुडामध्येच येतात. अनेक प्रकारचे भारुड आहेत. दादला आहे, बायला आहे, वैदू आहे, जोशी आहे, बाळ संतोष आहे. इकडे जर बघितलं तर विंचू आहे, वेडी आहे, वारीक आहे, किती नावं सांगू, संन्यासी आहे, भूत आहे, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, आपण नंतर विचार करणार आहोत. अनेक अशा प्रकारचे भारुडाचे अभंग आहेत महाराज. आणि प्रत्येक अभंगातून प्रापंचिक जनसामान्याला माहिती असलेली उदाहरणं देऊन प्रेक्षकाचं थोडं रंजन मनोरंजन करत करत त्यांना त्या ठिकाणी महाराजांनी पारमार्थिक साधना, पारमार्थिक गुह्य आपल्या तुमच्या आमच्या समोर मांडलं. म्हणून भारुडाला एक अनन्य साधारण असं महत्व आहे. मी तर म्हणेन नाथरायांच्या वाङ्मयामधील अभंगामधील सर्वात महत्वाचं आणि सर्वांना उपयुक्त असलेलं प्रकरण जर कोणतं असेल तर ते भारुड आहे. पण फक्त भारुडाचा अभ्यास किंवा भारुडाचं चिंतन किंवा भारुडाचं बघणं हे नटन कलाकार यांच्याकडून होणार नाही. त्याला चोखंदळ अभ्यासक लागेल, त्याला वारकरीच त्याचा अर्थ सांगू शकेल. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा विचार ज्याला माहिती आहे, वारकरी संप्रदायाच्या अनेक वाङ्मयाचा ज्याने अभ्यास केला आहे, तोच त्या भारुडाचं खरं अर्थ, खरं स्पष्टीकरण, खरं विवरण करू शकेल. कारण वरवर जरी भारुड आपल्याला सोपी दिसत असली तरी नुसतं व्यवहारिक अर्थ त्यात नाही, तर प्रत्येक भारुडामध्ये पारमार्थिक अर्थ, उच्च कोटीचा अर्थ त्या ठिकाणी आहे आणि तो अर्थ आपल्या समोर यावा म्हणून नाथांची भारुड ही मोठ्यांच्या मुखातून ऐकली पाहिजे. त्याचा अर्थ हा मोठ्यांच्या मुखातून जर आपल्या कानावर पडला तर खऱ्या अर्थानं आपल्याला भारुडाचं अंतरंग त्या ठिकाणी समजून घेता येतील. आपण गेली काही दिवस ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं, काही अभंगावरती चिंतन केलं, तुकोबांच्या चरित्राचं चिंतन केलं, ज्ञानोबांच्या चरित्राचं कीर्तन केलं, एकोबांच्या चरित्राचं कीर्तन केलं.
आणि एकनाथ महाराजांच्या समाधीनंतर षष्टीनंतर मला असं वाटलं की नवीन का असेना, माझ्यासाठी नवीन जरी असलं तरी या भारुडावर चिंतन केलं पाहिजे. म्हणून या भारूड प्रकारातला जो अभंग आहे यावर चिंतन करण्याचा हा जो माझा मानस नक्कीच शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूर्ण करतील अशी मला आशा आहे. आणि आपणही चोखंदळ प्रेक्षक, चोखंदळ श्रोते त्याला भरभरून दाद द्याल. आपणही भारुडाचा खऱ्या अर्थानं मी सांगतो तो अर्थ आणि आपल्याला अवगत असलेला अर्थ याचाही समन्वय कराल आणि खऱ्या अर्थानं प्रापंचात असलेले आपण प्रापंचिक कार्यात व्यस्त असतानाही पारमार्थिक कार्याकडे थोडं का होईना वळण्याचा आपला हा या भारुडाच्या माध्यमातून प्रयत्न असेल. मला आशा आहे आपणही ही भारूड, नाथांची भारुड ही जी माझी मालिका आपण आजपासून या ठिकाणी घेऊन येत आहोत त्याला भरभरून प्रतिसाद द्याल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर नक्कीच आपल्यावर कृपा करतील. आज तुर्तास प्रस्तावनेच्या रूपाने हे मांडलेलं भारुडा संदर्भातले काही विचार इथे आपल्यासमोर ठेवले. आज इथेच थांबू. पुढच्या भागात भारुडामधील एक अभंग घेऊन, एक भारूड घेऊन आपल्यासमोर येणार आहोत. मला जसं समजेल तसा अर्थ घेऊन प्रत्येकाने जरूर भारुडाचा आस्वाद घ्यावा, भारुडाचा अर्थ, भारूड ऐकावं अशी विनंती करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी.